नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या डेक्कन फार्मर चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार? केंद्र सरकारने नुकताच 13 मार्च 2026 रोजी पीएम किसानचा हप्ता जमा केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील 90 लाखाहून अधिक शेतकरी आपल्या हक्काच्या 2,000 रुपयाची वाट पाहत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ तारखेबद्दलच नाही, तर त्या मागील हप्ते मिळाले नाहीत, त्यांना 4,000 रुपये कसे मिळणार याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा भाग तुमच्यासाठी मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेऊया की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत. राज्य सरकारने ही योजना सुरू करताना स्पष्ट केले होते की जे शेतकरी केंद्राच्या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच राज्याच्या योजनेचा लाभ मिळेल. 13 मार्च 2026 ला केंद्राचे 2,000 रुपये जमा झाले आहेत. नियमानुसार केंद्राचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या आत राज्य सरकार आपला हप्ता वितरित करते. त्यामुळे तांत्रिक अडथळे नसल्याचा मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरीचे पैसे तुमच्या आता वळूया एका महत्वाच्या प्रश्नाकडे. 4,000 रुपये नक्की कोणाला मिळणार? शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे किंवा ॲग्रीस्टॅटच्या पडताळणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा 7वा हप्ता रखडला होता. ज्या शेतकऱ्याची सर्व कागदपत्रे आता पूर्ण झाली आहेत आणि ज्यांना 7वा हप्ता मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांना सरकार 7वा आणि 8वा असे दोन्ही हप्ते मिळून 4,000 रुपये एकत्र देऊ शकते. जर तुमचे स्टेटस यशस्वी दाखवत असेल आणि तरीही पैसे आले नसतील, तर यावेळेस तुम्हाला दुप्पट लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. पण मित्रांनो, पैसे जमा होण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. नंबर 1, PFMS बँक स्वीकारलेली एक्सेप्टेड आहे का ते पहा. नंबर 2, लँड सीडिंग तुमच्या सातबाऱ्याची नोंद पोर्टलवर यस असणे आवश्यक आहे. जर तिथे नो असेल तर तात्काळ तलाठ्यांशी संपर्क साधा. नंबर 3, ई-केवायसी तुमची केवायसी पूर्ण नसेल तर केंद्राचे पैसेही येणार नाहीत आणि राज्याचेही नाही. तसेच राज्य सरकार आता थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे पैसे पाठवत असल्याने तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि ऍक्टिव्ह असणे सर्वात महत्वाचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची सविस्तर माहिती. जसा राज्य सरकारकडून अधिकृत जी-आर येईल आणि तारखेची अधिकृत घोषणा होईल, तसा व्हिडिओ आम्ही सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येऊ. तुम्हाला या योजनेबाबत काही शंका असतील किंवा तुमचे पैसे अजूनही अडकले असतील, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.